वेलकम इन एस डी ट्युशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन SCF आणि LCM पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 11 पाहूया. त्याआधी एस डी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 11. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इंटू प्राइम्स. क्वेश्चन आहे, आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे 32चे आणि हा नंबर प्राइम्समध्ये त्याचे फॅक्टर पाडायचे आहे. प्राइम्स नंबर म्हणजे काय, तर ज्या नंबर्सचा फॅक्टर हा फक्त 1 आणि तीच संख्या असा असतो त्यांना म्हणायचं प्राइम नंबर. आता 32ला पहिल्यांदा प्राइम नंबर कोणते आहेत आपले 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 असे हे जे नंबर आहेत ते प्राइम नंबर्स आहेत. आता 32ला आपण पहिल्यांदा 2ने डिवाइड होते का पाहूया. तर 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6, 8 असे नंबर्स असतील तर त्या नंबरला 2ने डिवाइड होतं. तर 32च्या युनिट प्लेसला आहे 2 म्हणजे आपण 32ला 2ने डिवाइड करू शकतो आणि 2 आहे प्राइम नंबर. इथे पहा 2ने डिवाइड केल्यानंतर काय राहील, 2 1 जा 2, रिमेनिंग 1 राहील, 2 6 जा 12. तुम्हाला जर असं डिवायडेशन येत नसेल तर तुम्ही नेहमी डिवायडेशन करता त्या पद्धतीने डिवायडेशन करू शकता. 16ला पण 2ने डिवाइड होतं, 2 8 जा 16. परत 8ला 2ने डिवाइड होतं, 2 4 जा 8. तर हे फॅक्टर कसे पाडायचे, तर 2ने मी 32ला डिवाइड केल्यानंतर जो क्वोशंट येतो म्हणजे वर येणारी जी संख्या असते त्याला ती संख्या इथे राईट करायची. परत 2ने डिवाइड केलं 16ला, रिमेनिंग काय राहणार आहेत वर क्वोशंटला 8. 2ने डिवाइड केलं परत 8ला, 2ने डिवाइड केलं 8ला तर रिमेनिंग राहणार 4. परत 2ने डिवाइड रिमेनिंग म्हणजे क्वोशंट जो पहा एक मी दाखवते तुम्हाला. 32ला मी 2ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, रिमेनिंग राहिले 1, कॅरी घेतला 2, 2 6 जा 12. हा जो नंबर येतो क्वोशंट हा नंबर येणारा नंबर तो आपण इथे राईट करणार आहोत आणि ज्या नंबरने डिवाइड केलेला आहे तो नंबर इथे. 32ला मी 2ने डिवाइड केलं, आलेला क्वोशंट इथे लिहिला. परत 2ने डिवाइड केलं, आलेला क्वोशंट इथे लिहिला. 2ने डिवाइड केलं, क्वोशंट इथे. परत 2ने डिवाइड केलं, 2 2 जा 4 आणि लास्टला 2ने डिवाइड केलं तर येईल 2 1 जा 2. म्हणजे 32चे आपले प्राइम फॅक्टर्स काय पडलेले आहेत 5 टाइम्स 2. ते लिहायचे असे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 5 टाइम्स 2. पहा आलेले फॅक्टर बरोबर आहेत की नाही हे कसं पाहायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन करून पाहूया. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. यांचं परत मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय मिळालेले आहेत 32. म्हणजे हे आपले आलेले फॅक्टर बरोबर आहेत. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा 57. 57चे आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे आहेत. आता मी मग अशी 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगितली. युनिट प्लेसला 0 2 4 6 8 नंबर्स हवे आहेत. आता इथे पहा युनिट प्लेसला 7 आहे, तर अशा वेळी आपण 2 नंतर कोणता प्राइम नंबर आहे 3. तर 3ने डिवाइड होते का बघूया 57ला. तर 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर नंबर्सची करायची ॲडिशन केल्यानंतर जर येणारा नंबर जर 3च्या टेबलमध्ये असेल तर या नंबरला 3ने डिवाइड होतं. करूया ॲडिशन. 5 + 7 12 आणि 3च्या टेबलमध्ये 12 आहेत म्हणून ह्या 57ला आपण 3ने डिवाइड करू शकतो. करूया 3ने डिवाइड. 3 1 जा 3, रिमेनिंग राहतील 2, 3 9 जा 27. आता 19 हा प्राइम नंबर आहे म्हणजे त्याला दुसऱ्या कोणत्याही नंबरने डिवाइड होणार नाही म्हणून फॅक्टर पडेल 19 1 जा 19. पहा 57चे फॅक्टर काय मिळाले 3 इंटू 19, 19 3 जा 57. म्हणजे आपला आलेला आन्सर बरोबर आहे. हे दोन प्राइम नंबर आपल्याला मिळालेले आहेत 57चे. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल आहे 23 आणि 23 हा प्राइम नंबर आहे म्हणून 23चे फॅक्टर काय पडतात फक्त 1 आणि 23, कारण तो प्राइम नंबर आहे म्हणून आपण 23ला 23नेच डिवाइड करणार आहोत. 23 1 जा 23,
मग 23चे फॅक्टर काय मिळालेले आहेत? 23 × 1. 23चे फॅक्टर 23 × 1 नाही येणार, कारण 1 हा प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. म्हणून 23चे फॅक्टर फक्त 23च पडतील, इंटू 1 नाही पडणार. आपल्याला प्राईम फॅक्टर हवे आहेत. 1 हा प्राईम नंबर नाही आहे. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल आहे 150. 150चे आपण फॅक्टर पाडूया. युनिट प्लेसला 150च्या युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे 150ला आपण 2 ने डिवाइड करूया. 2 7 = 14, रिमेनिंग राहील 1. 2 5 = 10. आता पहा, इथे युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होणार नाही. ॲडिशन करूया. 3 ने डिवाइड होते का पाहूया. 7 + 5 = 12, म्हणजे 3 ने डिवाइड होईल. 3 2 = 6, रिमेनिंग 1. 3 5 = 15. आता 25ला 3 ने डिवाइड होणार नाही. 5 + 2 = 7. 3च्या टेबलमध्ये 7 नाहीत, म्हणजे आता आपण 5 ने डिवाइड करूया. 5 5 = 25 and 5 1 = 5. मग 150चे फॅक्टर काय मिळालेले आहेत आपल्याला? 2 × 3 × 5 × 5. हे 2 × 3 × 5 × 5 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळतील? 150. पाहूया. 2 3 = 6, 6 5 = 30 आणि 30 5 = 150. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल आहे 216. युनिट प्लेसला 6 आहेत, म्हणजे 2 ने डिवाइड होईल. 2 1 = 2, 2 0 0, 2 8 = 16. आता युनिट प्लेसला 8 आहेत, परत 2 ने डिवाइड होईल. 2 5 = 10, 2 4 = 8. युनिट प्लेसला 4 आहे, 2 ने डिवाइड होईल. 2 2 = 4, रिमेनिंग 1. 2 7 = 14. आता 27च्या युनिट प्लेसला आहेत 7, तर 2 ने डिवाइड होणार नाही. मग आपण 3 ने डिवाइड करूया. 3 9 = 27, 3 3 = 9 and 3 1 = 3. म्हणजे 216चे फॅक्टर काय मिळाले आपल्याला? 3 × 2 आणि 3 × 3. आणि यांचं परत मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतील 216. पाहूया. 2 2 = 4, 4 2 = 8, 8 3 = 24, 24 3 = 72, 72 3 = 216. म्हणजे आपलं आलेलं हे आन्सर बरोबर आहे. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचे एक्झाम्पल आहे 208. 208चे आपण फॅक्टर पाडूया. पहा, 208च्या युनिट प्लेसला 8 आहेत, म्हणजे 2 ने डिवाइड होईल. 2 1 = 2, 2 0 0, 2 4 = 8. परत युनिट प्लेसला 4 आहेत, म्हणजे परत 2 ने डिवाइड होईल. 2 5 = 10, 2 2 = 4. 52 युनिट प्लेसला 2, 2 ने डिवाइड करूया. 2 2 = 4, रिमेनिंग 1. 2 6 = 12. पुन्हा 2 ने डिवाइड होईल. युनिट प्लेसला 6 आहे. 2 1 = 2, 2 3 = 6. आता पहा, 13 हा प्राईम नंबर आहे, म्हणजे तो कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, म्हणून 13 ने 13 ला डिवाइड होतं. 13 1 = 13. आपले प्राईम फॅक्टर काय मिळाले आपल्याला? 208चे. राईट करूया. 4 × 2, 2 × 2 × 2 × 2 × 13. हे आहेत 208चे प्राईम फॅक्टर. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 765. इथे पहा, युनिट प्लेसला 2च्या टेबलमध्ये येणारी कोणतीही संख्या नाही आहे, म्हटल्यावर इथे 2 ने डिवाइड होणार नाही. ॲडिशन करूया आपण. 7 + 6 13, 13 + 5 18. म्हणजे आपण ह्या नंबरला 3 ने डिवाइड करू शकतो. मग 3 ने डिवाइड करूया. 18 आलेले आहे ॲडिशन, म्हणजे 18 हे 3च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून आपण 3 ने डिवाइड करणार आहोत. 3 2 = 6, रिमेनिंग 1. 3 5 = 15, रिमेनिंग 1. 3 5 = 15. पुन्हा ॲडिशन करून पाहूया. 5 5 10 + 2 12. 12 3च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून 3 ने पुन्हा डिवाइड होईल. 3 8 = 24, रिमेनिंग 1. 3 5 = 15.
8 + 5 13. 3च्या टेबलमध्ये 13 नाहीत, म्हणून आता आपण युनिट प्लेसला 5 आहे म्हणून 5 ने डिवाइड करूया. 5 × 1 = 5, रिमेनिंग 3, 5 × 7 = 15 आणि 17 हा प्राईम नंबर आहे, कोणत्याही टेबलमध्ये न येणारी संख्या आहे म्हणून 17 × 1 = 17. आता 765 चे प्राईम फॅक्टर काय पडलेले आहेत? 3 × 3 × 5 × 17. 3 × 3 × 5 × 17. इझी आहे. 8 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचे एक्झाम्पल आहे 342. 342चे आपण फॅक्टर पाडूया. युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होईल. 2 × 1 = 2, रिमेनिंग 1, 2 × 7 = 14, 2 × 1 = 2. आता इथे पहा युनिट प्लेसला 1 आलेला आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार नाही. ॲडिशन करूया. 7 + 1 8 + 1 9. 9 ॲडिशन येत आहे म्हणजे 3 ने डिवाइड होईल. 3 × 5 = 15, रिमेनिंग 2, 3 × 7 = 21. 5 + 7 12, पुन्हा 3 ने डिवाइड होईल. 3 × 1 = 3, रिमेनिंग 2, 3 × 9 = 27. आता 19 हा प्राईम नंबर आहे म्हणून 19 × 1 = 19. म्हणजे 342चे काय फॅक्टर मिळाले आपल्याला? 2 × 3 × 3 × 19. इझी आहे. 9 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 9 नंबरचे एक्झाम्पल पहा. 377. 377ला 13 ने डिवाइड होईल कारण युनिट प्लेसला 2च्या टेबलमधली संख्या नाही आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार नाही. ॲडिशन केले आपण. 7 × 7 = 14, 14 + 3 17 ॲडिशन येते म्हणजे 3 ने डिवाइड होणार नाही. युनिट प्लेसला 5 किंवा 0 नाही म्हणजे 5 ने डिवाइड होणार नाही. फक्त प्राईम नंबर्सने पाहायचं डिवाइड होतं का. युनिट प्लेसला 7 आहे म्हणजे 7 ने डिवाइड होणार नाही. मग पुढे 11 ने डिवाइड होणार नाही. मग पुढचा प्राईम नंबर आहे 13. 13 ने डिवाइड होईल. 13 × 2 = 26. 37मधून 26 मायनस केले तर 11 राहतील. मी इथे 11 म्हणजे 117. 117 नंबर रिमेनिंग होईल आणि 13 9 = 117. आता 29 हा नंबर आलेला आहे. 29 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 29 × 1 = 29. मग पहा 377चे फॅक्टर काय पडलेले आहेत? 13 × 29. 559. 10 नंबरचे एक्झाम्पल. इथे पण पहा युनिट प्लेसला 2च्या टेबलमधली संख्या नाही, 2 ने डिवाइड होणार नाही. 5 × 5 = 9, 5 × 5 = 10 + 9 19 म्हणजे 3 ने डिवाइड होणार नाही. 5 ने डिवाइड होणार नाही. 7 ने डिवाइड 7 49 7 ने डिवाइड नाही होणार आहे. 11 ने डिवाइड नाही होणार. 13 ने डिवाइड करून पाहूया. 13 ने डिवाइड होत आहे, पाहूया. 13 × 4 = 52, रिमेनिंग राहतील 3 आणि 13 × 3 = 39 आणि 43 हा प्राईम नंबर आहे म्हणून 43 × 1 = 43. 559चे फॅक्टर पडलेले आहेत 13 × 43. इझी आहे हा प्रॅक्टिस सेट. फॅक्टर्स पाडायला जर तुम्हाला आले क्लिअर तर आपल्याला पुढे SCF LCM फाइंड करायला काही हार्ड जाणार नाही. त्यासाठी पहिलं फॅक्टर पाडता येणं फार गरजेचं आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.